सध्या आमचा श्रावण सुरू असल्यामुळे ना आमचं नॉनव्हेज पूर्ण बंद आहे. त्यामुळे असं काहीतरी चटरपटर खाऊन आम्ही आमची बॉडी सॅटिस्फाय करतोय. मन काय होत नाहीये ते बहुतेक नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय काय होणारच नाही. त्यानंतर आम्ही जवळच्या गार्डनमध्ये जाऊन आलो आणि नंतर सुपर मार्केटमध्ये जाऊन काही भाज्या घेऊन आलो. घरी आल्यानंतर त्या पहिल्या क्लीन करून ठेवल्या, बिकॉज त्या क्लीन केल्या नाहीत ना तर फ्रीजमध्ये इकडे तिकडे कुठेतरी माती सांडलेलीच असते. त्यानंतर डिनरची रेसिपी करायला सुरुवात केली. आज मी डिनरमध्ये पावभाजी बनवणार होते, त्यामुळे सगळ्या भाज्या चॉप करून घेतल्या. त्यानंतर मी सगळ्या चॉप केलेल्या भाज्या गरम पाण्यामध्ये छान वॉश करून घेतला आणि त्यानंतर सगळ्या भाज्या एकत्र कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवून दिल्या. भाज्या शिजून होईपर्यंत मी दुसरीकडे फोडणीची तयारी केली. आता आम्ही ना येल्लो बटर जास्त यूज करत नाही, त्यामुळे मी पूर्ण भाजी तुपात बनवली होती. तुपामध्ये मी बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो घालून परतून घेतलं. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला आणि माझ्याकडे थोडा असलेला गोडा मसाला ॲड करून पुन्हा कांदा परतून घेतला. नंतर दुसरीकडे स्मॅश केलेली भाजी त्यामध्ये ॲड करून घेतली. आता बटर लावणे आणि पाव कट करणे हे माझ्या मिस्टरांचं काम असतं, पण आज तो अवेलेबल नव्हता, त्यामुळे तेही काम मीच करून घेतलं. त्यानंतर आम्ही छान डिनर एन्जॉय करून घेतला. थँक्यू फॉर वॉचिंग.